अण्णाभाऊ साठे यांची 105वी जयंती उत्सव समिती अर्थात लहुजी शासन युवा प्रतिष्ठान आजच्या समितीचे अध्यक्ष दर्शन भाऊ गायकवाड, उपाध्यक्ष वैभव खिल्लारे, बाकी समितीतील सदस्य अनिकेत कांबळे, विकास ताकतोडे, या प्रक्रियेचे सर्वेसर्वा आमचे मित्र आकाश भाऊ ताकतोडे, कडूदादा ताकतोडे, प्रसाद भाऊ खंदारे, अजय भाऊ आवारे, संतोष भाऊ आणि हे सर्व मंडळी. मित्रांनो, तुमचं अभिनंदन याच्यामुळेच करावंच वाटतं, कारण तुम्ही खंड पाडत नाहीत. कारण वर्षानुवर्ष बरं पूर्ण वर्षातला एकच कार्यक्रम आयोजित करायला का, तर नाही, वेगवेगळे उपक्रम, म्हणजे ज्यांना वाटावं की हे कुठेतरी थांबतील तिथं दुपटीनं चोपटीनं तुम्ही चालत आहात, पुढे जात आहात. ही खूपच चांगली आणि अभिमानाची गोष्ट आहे. कारण यामध्ये एकच आहे, तुमची मैत्री, तुमची निष्ठा आणि तुम्हाला लागलेलं जे संस्काराचं आणि फकीरांचं जे वारं आहे ना, ते नेहमीच तुम्हाला सुस्त बसू देत नाही. अशा या फकीरांच्या पुढच्या भावीतल्या नायक म्हणून आम्ही तुम्हाला ती उपाधी तुम्हाला देत आहोत. आजच्या स्टेजवर या विचारमंचावर उपस्थित असणारे आणि खूप छान पद्धतीनं संचलन करणारे आमचे मित्र, आमचे मोठे भाऊ किशोरभाऊ शिरसाट, त्यानंतर ज्यांनी आता मनोगत व्यक्त केलं आमचे विलासदादा पांजगे, लहुजी विचार मंचाचे जे संस्थापक अध्यक्ष आहेत, त्यानंतर बँक ऑफ बडोदाचे प्रकाश भाऊ अवचार, तसे आम्ही त्यांना भाऊ म्हणत असले तसे ते आमचे दाजी आहेत. त्यानंतर प्रदीप भाऊ साळवे जे नाशिक शहराचे शहर प्रमुख आहेत लहुजी शक्ती सेना या संघटनेचे. त्यानंतर रंगनाथ कुचेकरजी, सतीश गावरे साहेब, गजानन निकाळजे, रमेश बांगर, प्रशांत खरासाहेब आणि सर्व मंडळी. मित्रांनो, सांगण्याचा उद्देश हा आहे, कारण अण्णाभाऊ साठे यांचं कारकीर्द ही त्यांच्या मरणोत्तर लक्षात आलेली आहे. 1980 पर्यंत महाराष्ट्रामध्ये कुठेही जयंती साजरी होत नव्हती. म्हणजे अण्णाभाऊ साठेंना समजायला भरपूर वेळ लागलेला आहे. आणि अण्णाभाऊ साठे जसे जसे समजायला लागले तर ती श्रंखला, ती घडी आता थांबलेली नाहीये. आज बघत असताल नाशिकमध्ये मागच्या 5 वर्षात 10 वर्षात जिथं कमी प्रमाणात इव्हन कोणताही पक्ष असेल, संघटनेच्या कार्यालयात जयंती साजरी होत नव्हती, आज महाराष्ट्र शासनाच्या GR प्रमाणे जयंती साजरी करण्याचं आपण त्यांना सांगतच आहोत. परंतु स्वइच्छेने जयंती साजरी करण्याची प्रथा आणि परंपरा इथे साजरी होत आहे, हे निश्चितच अभिमानाची गोष्ट आहे. मित्रांनो, आपल्याला सांगितलेला फकीरा